दंडकारण्य. म्हणजे घनदाट जंगल. उंचच उंच पर्वतरांगा. आणि गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, पर्लकोटा आणि शबरी या महत्वाच्या नद्या. दंडकारण्य म्हणजे 6 राज्यांचा सीमावर्ती भाग आहे. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती प्रदेशात तो वसला. अबुझमाड. अबुझ म्हणजे माहित नसलेलं आणि माड म्हणजे उंच रहस्यमय प्रदेश. या भागात राहणाऱ्या आदिवासींची जीवनशैली आजही आदिम काळातली आहे. दहा ते 15,000 किलोमीटर परिघात पसरलेल्या या माडमध्ये जवळपास 240 गावं असून या भागाचं भौगोलिक सर्वेक्षण आजवर झालेलं नाही. भारतातील पहिले महासर्वेक्षक एडवर्ड एव्हरेस्ट यांनी 1872 ते 1880 या काळात अबुझमाडच्या सर्वेक्षणाचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. आणि आजही अबुझमाडच्या 240 गावांमध्ये माओवाद्यांची समांतर सत्ता चालते. त्यामुळेच अबुझमाडच्या गावांमध्ये आजही विकास काही पोहोचलेला नाही. त्यामुळे इथले आदिवासी मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. स्वस्त धान्य दुकानांपासून जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी 20 किलोमीटरची पायपीट करावी लागते. रस्ते नसल्यामुळं रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाही. रुग्णाला उपचारासाठी झोळीतून घेऊन जाण्याची वेळ इथल्या आदिवासींवर येते. हा जो भाग आहे, या भागातल्या एका गावात आपण आहोत. म्हणजे लोकांपर्यंत विकास पोहोचत नाही, लाईट नाही, वीज नाही, मोबाईल कनेक्शन नाही, आरोग्याच्या सोयी नाही, अशा अवस्थेतही लोक जगतात. हे बघू शकता, हे ग्रामीण आहेत सगळे, या भागातले नागरिक आहेत. आणि आपण सध्या या ठिकाणी अबुझमाडच्या या अतिसंवेदनशील अतिदुर्गम भागात आहोत, ज्या ठिकाणी जगापासून अलिप्त राहून हे लोक आपलं जीवन जगत आहे. आपण विचारण्याचा प्रयत्न करूया. राम राम दादा, क्या कैसे आपके गांव में जो लाइट नहीं है? नहीं है सर, लाइट नहीं है. नहीं है. कितने दिन से लाइट नहीं है? कभी भी नहीं आई? नहीं सर, हाँ, शुरू से नहीं है इधर. शुरू से नहीं है. जी सर. आप लोग राशन कहाँ से लाते हैं? कंट्रोल ओरछा से जा रहे हैं सर. कितना दूर आता है? कितना दूर आता है? 25 किलोमीटर. 25 किलोमीटर जाना पड़ता है आपको? जी सर. अच्छा. और बाकी फिर गांव में मोबाइल वगैरह तो कोई इस्तेमाल नहीं करता होगा? नहीं कर पाते हैं सर, हम लोग जानते नहीं मोबाइल के बारे में. मोबाइल नहीं जानते पहले. जी. पंतप्रधान नरेंद्र मोदी और राहुल गांधी को जानते हो? नहीं जानते, लेकिन फोटो में देखते हैं, वही जानते हैं सर. फोटो में देखे हैं. जी सर. हाँ, म्हणजे या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. हॉस्पिटल कितना दूर है यहाँ से? यहाँ से भी वो 25 किलोमीटर है सर, और ओरछा में है. हाँ. यहाँ नहीं है. अगर किसी को बुखार आ गया, कुछ हो गया, तो क्या करते हो? ले जाते हैं सर, जो बुक के ले जाते हैं उसको. अच्छा, उसको ऐसे कंधे पे ढोके लेके जाते हो? जी सर. हे लोक सगळे स्थानिक नागरिक. आपण आणखी विचारायचा प्रयत्न करूया. क्या पढ़ाई की है भैया? कुछ पढ़ाई नहीं की. पढ़ाई नहीं की है. जी. अच्छा, यहाँ गवर्नमेंट के कुछ स्कीम वगैरह आते हैं आपके पास? नहीं. नहीं आते. नहीं. अच्छा, घरकुल वगैरह आपको कोई स्कीम का लाभ मिला है? नहीं. नहीं मिला है. बाकी पंचायत का सचिव वगैरह कभी आता है? नहीं आते. नहीं आता. ही वाईट अवस्था आहे. म्हणजे जग एकीकडे कुठं जात आहे आणि ही जी माडमधली अबुझमाडमधली गावं आहेत, ते कशा पद्धतीने आपलं जीवन जगत आहे आपण आता बघितलेलं आहे. एकीकडे ही अवस्था आहे, तर दुसरीकडे अबुझमाडमध्ये माओवाद्यांचं राज्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माओवादी या घनदाट जंगलात सैनिकी शाळा चालवतात. इथं गनिमी कावा पद्धतीनं सुरक्षा दलाशी लढण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच
सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचे ट्रेनिंग कॅम्पही माओवाद्यांकडून चालवले जातात. सापळा रचून सुरक्षा दलांना घेरण्याचं, भूसुरुंग स्फोट घडवणं, स्फोटक तयार करण्याचं, शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. माओवादी कारवायांच्या इतिहासावर नजर टाकल्यास 1990च्या दशकात माओवाद्यांनी गनिमी पद्धतीनं सुरक्षा दलांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांना श्रीलंकेत सक्रिय असलेल्या LTTनं प्रशिक्षण दिलं होतं. आता माओवाद्यांच्या नव्या केडरला अबुझमाडमध्ये गनिमी पद्धतीनं लढण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. सुरक्षा दलानं माओवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भूसुरुंगाचा सामना करावा लागला. माओवाद्यांनी या परिसरात अनेक किलोमीटर अंतरापर्यंत भूसुरुंग पेरून ठेवले. याच अबुझमाडमध्ये माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मोप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती, माओवादी मिलिटरी कमांडचा प्रमुख नंबाला केशव उर्फ गगननाथ, भूपती यांच्यासह केंद्रीय समितीचे बडे नेते वास्तव्याला आहेत. या ठिकाणी माओवाद्यांची एक समांतर व्यवस्था चालते, ज्याच्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं सरकार या ठिकाणी, त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत, वनसमिती आहेत, त्यांचे स्वतःचे तलाठी आहेत, वनरक्षक आहेत, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. कुठल्याही सरकारकडे या अबुझमाडची अजूनही भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही. यापूर्वी एकदा सुरक्षा दलांनी प्रयत्न केला होता अबुझमाडमध्ये घुसण्याचा. काही किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर त्यांना जाणवलं की आपण या भागातून परत सुरक्षित येऊ शकणार नाही, त्यामुळे ते माघारी फिरले. अशा भागात माओवाद्यांसाठी खूप अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे 3 ते 4 राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांसाठी अबुझमाड हे एक मोठं आव्हान ठरलेलं आहे. आजही इथली भौगोलिक परिस्थिती सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा दलाला माहिती नाही आणि त्यामुळेच 1980च्या दशकात महाराष्ट्रातल्या सिरोंचा आणि तेलंगणाच्या खम्मम परिसरातून बस्तरमध्ये गेलेल्या माओवाद्यांनी अबुझमाडला आपला बालेकिल्ला बनवला. सूर्याची किरणेही पोचत नाही अशा अबुझमाडच्या घनदाट जंगलात माओवादी समांतर सत्ता चालवतात. इथं केवळ माओवाद्यांची सैनिकी शाळा आणि प्रशिक्षण कॅम्प आहेत असं नाही, तर शाळेसोबत जंगल संरक्षणासाठी वन कार्यकर्ते तसंच स्थानिक आदिवासींच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या विविध वनसमित्या कार्यरत आहेत. माओवाद्यांचा हा गड काबीज करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. त्यातूनच गेली अनेक वर्ष सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या राज्यातील सुरक्षा यंत्रणांकडून माओवाद्यांविरोधात संयुक्त अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. या अबुझमाडमध्ये कसंही करून घुसण्याचं नियोजन सुरक्षा दलांनी आता केलेलं आहे. मात्र हे नियोजन प्रत्यक्ष अस्तित्वात कधी येईल हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी ज्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती आहे ती पाहता इतकं सहजासहजी त्यांना अबुझमाडमध्ये घुसता येणार नाही. आता अलीकडेच जे छत्तीसगडमध्ये माओवाद प्रभावित राज्यांच्या पोलीस प्रमुखांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली होती. त्या बैठकीच्या मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबुझमाड हे मोठं टार्गेट अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणांसमोर ठेवलं होतं. त्यासोबतच एक संयुक्त अभियान राबवायचा निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये 7 राज्यांचे पोलीस असतील, त्यासोबतच त्यामध्ये निमलष्करी दल आहेत, CRPF आहे, कोब्रा बटालियन आहे, यासोबतच तिथले जे C60 आहे आणि छत्तीसगडचे DRG आहे, हे सगळे जवान त्यामध्ये सामील असतील आणि संयुक्त अभियानाच्या माध्यमातून माओवाद्यांच्या विरोधात शेवटचा वार करायचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यासाठी लागणारं निधी असेल, अत्याधुनिक यंत्रणा असेल, या सगळ्या बाबी पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे नेमकं हा जो नवीन डाव आहे माओवाद्यांच्या विरोधातला, हा कसा यशस्वी होईल हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अबुजमाडमधील माओवाद्यांच्या गडाला सुरुंग लावण्याच्या दिशेने सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली आहे. नुकतंच सुरक्षा दलानं अबुजमाडमध्ये माओवाद्यांविरोधात एक जबरदस्त अभियान राबवलं. पहिल्यांदाच सुरक्षा दलानं माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात शिरून त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. कारवाईत 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. अत्यंत घनदाट जंगलात माओवाद्यांचा तो कॅम्प होता. सुरक्षा दलांनी ज्या माओवाद्यांचा खात्मा केला त्यांच्यावर सरकारनं 1.5 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. ज्या बस्तरमध्ये आतापर्यंत माओवाद्यांनी शेकडो जवानांचे बळी घेतले आहेत त्याच ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात मोठं यश जवानांना मिळालेलं आहे. ग्राउंड झिरोवर न्यूज 18 लोकमत पोहोचला आहे. तब्बल 3 तास आम्हाला लागले या ठिकाणी पोहोचायला. 5 ते 6 नाले आणि 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून या घनदाट जंगलाच्या ठिकाणी पोहोचलोय. 15 किलोमीटरचा पायी प्रवास, त्यामध्ये 5 नाले होते. ते नाले आम्हाला पार करावं लागले. आता सुद्धा हा ठिकाणी बघू शकता आपण कशा पद्धतीनं हा जो भाग आहे असा आम्हाला या ठिकाणी हा रस्ता पार करावा लागत आहे. नाला आहे आणि त्यानंतर घटनास्थळी आम्ही पोहोचू शकतो. अशा भागात जवानांनी कशा पद्धतीनं हे अभियान राबवलं असेल आपण कल्पना करू शकतो. मोबाईलचं नेटवर्क नाही, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची माहिती पोहोचू शकत नाही असा हा भाग आहे. या ठिकाणी बघू शकता याच ठिकाणी ही भीषण चकमक झाली ज्यामध्ये छत्तीसगड पोलिसांनी या ठिकाणी 31 माओवाद्यांना ठार केलं. घटनास्थळ गंधाड जंगल आहे, चारी बाजूला सूर्याची किरणं पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी माओवाद्यांचं हे लोकेशन होतं. त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो काही गोष्टी. माओवाद्यांच्या जीवनावश्यक साहित्य अनेक ठिकाणी पडलेलं विखुरलेलं तुम्हाला दिसू शकतं. या छत्र्या आहेत, त्या छत्र्यांचा वापर पावसापासून वाचण्यासाठी माओवादी करतात. या छत्र्या आहेत, गोळ्या आहेत, इतर साहित्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही पत्र पडलेली आहेत. नेमकं काय बघूया. हे चिठ्ठी आहे माओवाद्यांनी तोयामेटा नवीन कॅम्प बिटा निघले गदर म्हणजे पोलिसांच्या संदर्भात लिहिलेली एक चिठ्ठी आहे. त्यासोबतच जीवनावश्यक जे साहित्य असते ते साहित्य कुठून कसं मागवायचं, साबण, कॉफी, रोज, हे सगळं माओवाद्यांनी या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून पडत आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या औषधांचा साठा आहे, जे औषधं माओवादी वापरतात. आणखी आपण काही दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तुम्हाला. हा जो फोटो आहे तुम्ही बघू शकता, त्यांचे जो एक जुना कमांडर होता त्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या आठवणीतला हा फोटो माओवाद्यांनी या ठिकाणी ठेवलेला आपल्याला दिसून पडत आहे. हे काडतूस आहे तुम्हाला पडलेलं मी या ठिकाणी दाखवतो. हे काडतूसवरून आपण कल्पना करू शकतो या ठिकाणी कशी भीषण गोळीबार झाली होती. 31 माओवादी त्यांना ठार मारण्यात आलं होतं आणि दोन्ही बाजूनं बेछूट गोळीबार सुरू होता. 1000च्या जवळपास जवानांनी या जागेला घेरलं होतं आणि आता हे अशा पद्धतीची काडतूस शेकडो विखरलेली आहेत. हे तुम्हाला मी दाखवतो. हे BGL आहे, माओवादी वापर करतात याचा. 400 ते 500 किलोमीटरपर्यंत याचा मारा होऊ शकतो. देशी BGL आहे आणि हे BGL माओवादी स्वतः तयार करतात. माओवाद्यांच्या अबुजमाडमध्ये जे शस्त्राची फॅक्टरी त्या ठिकाणी आता आपण याला हात लावू शकत नाही कारण धोका आहे, स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचं घटनास्थळी सापडलेलं आहे. म्हणजे पोलिसांच्या विरोधात त्यांनी फेकण्याचा प्रयत्न केला होता. ही परिस्थिती आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे माओवाद्यांच्या वापराचे जे शस्त्र आहेत ते पडलेले दिसून पडत आहेत. त्यामुळे ही चकमक जी होती त्या चकमकीमध्ये माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांच्या विरोधात एक लढाई लढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात सुरक्षा दल माओवाद्यांच्यावर भारी पडले आणि त्यातून 31 माओवादी ठार झाले, ज्यामध्ये नीतीसारखी एक मोठी माओवाद्यांची कॅडर असेल, त्यासोबतच माओवाद्यांच्या कंपनीसहाचे अनेक कॅडर त्यामध्ये मारले गेले. त्यामुळे हे जे ऑपरेशन आहे बस्तरमध्ये आत्तापर्यंतचं ऐतिहासिक ऑपरेशन आहे, ज्याचा परिणाम येणाऱ्या काळात माओवादी चळवळीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.